अशा सुंदर आणि टेस्टी नानकटाई तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. आज मी करत आहे नानकटाई. त्याच्यासाठी मी हे गव्हाचं पीठ, हे हरभऱ्याचे डाळीचं पीठ आणि हा बारीक रवा आहे. ही 3 पीठ आहेत. हे 3 पीठ घेतलेले आहे. आता मी काय करते, गव्हाचं पीठ आणि हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि हा बारीक रवा, हे तिन्ही एकत्र चाळून घेते. आता सगळं चाळून घ्यायचं. त्याच्यातले म्हणजे मोठे कण असतील ते निघून जातील ना. ह्याच्यातले असे मोठे कण असतील ते निघून जातात. असं चाळून घेतले पीठ मी. आता ही तिन्ही पीठं चाळून घेतली, तशी मिक्स करून घ्यायची. सगळी पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घेते आणि आता बाजूला ठेवून देते. नानकटाई करण्यासाठी सपाट कप नानकटाई करण्यासाठी असं सपाट कप मिक्सरमधून मी बारीक साखर करून घेतली. आता ती ओतून घेते आणि एवढंच सपाट कप तूप घेणार आहे मी. ज्या कपानं साखर घेतली त्याच कपानं असं रवाळ रवाळच तूप घ्यायचं आणि ते पण ह्याच्यात साखरेमध्ये घालून घ्यायचं. चांगलं 2 ते 3 मिनटं फेटायचं. दोन 4 मिनिट लागते फेटायला. असं फेटून घेते मी. एका दिशेनेच असं फिरवायचं. खूप उशीर लागतो हे फिरवायला आणि फेटायला. आणि जोपर्यंत ते हलकं पातळ ह्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचं. मगापेक्षा किती पातळ झाले, अजून पातळ होतं हे. खूप उशीर पातळ झाले, अजून सुद्धा पातळ होईल. आणि फेटायला 2 ते 4 मिनिट लागतात आणि ह्याचा रंग सुद्धा बदलतो. त्यामुळं एकाच दिशेने फेटत राहायचं. असं तर असंच फेटायचं. याचा आता रंग किती बदललाय बघा. आणि ते बघायचं कसं, मग ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि मग नंतर सगळं मिक्स करायचं त्याच्यात पीठ. ते हे फेटून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे खूप हलकं व्हायला लागतंय, मग नानकटाई खूप छान खुसखुशीत होती. हे मिक्स करून चांगलं झालेलं आहे फेटून. मग हे कसं होस तोपर्यंत हलवायचं आहे तुम्हाला दाखवते. हे पाणी घेतले मी. ह्या पाण्यात हे तरंगायला पाहिजे पीठ. हे पीठ तरंगते बघा पाण्यात. हे असं तरंगायला पाहिजे. हे पीठ असं खाली जात नाही, वरती आहे पीठ हे. मग हे बॅटर तयार झालेलं आहे आपला नानकटाईचा. आता हे पीठ आहे ना सगळं आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. हाताने नाही, असं सगळं पीठ आहे ना ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. त्या प्लास्टिकच्या उलथण्यानं हात नाही लावायचा. असं सगळं मिक्स करून घ्यायचं. राहिलेलं सुद्धा मी मिक्स करून घेते सगळं. आणि ह्या प्लास्टिकच्या उलथण्यानंच करून घ्यायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. हात नाही लावायचा. हात परत थोड्या उशिराने लावायचा, कारण ह्याला अज्जातच मिक्स करायचे. असं सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण हे कणकेवाणी नाही ना मळायचं. आता हे सगळं कसं मिक्स झाले. थोडं आता हाताने पण हलक्या हाताने घ्यायचं मिक्स करून. जोरात नाही असं कणिक मळतो, असं हलक्या हातानेच आपण मिक्स करून घ्यायचं सगळं. आता हे एक जीव करून घ्यायचं. गोळा करून घ्यायचा असा. हा असा गोळा झालेला आहे बघा, छान. लगेच बिस्किट करून घ्यायचे मग नानकटाई.
हे असा गोळा झालेला आहे छान. मळून घेतलं, थोडं हलक्या हातानेच मळून घेतलं. एक गोल गोल असं करून घ्यायची. असं करून घेऊन त्याच्यावर आपण आता नानकटाई करून घेऊया. असे गोल गोल असे करून घ्यायचे. त्याच्यावर चमच्याने अशी एक रेघ मारायची. अशा सगळ्या करून घेते मी आता. असे गोल करून घ्यायच्या. इतके छान झालेत ना, खूपच टेस्टी पण होणार आहेत. आणि खरंच पहिल्यांदाच करते, पण असं नाही वाटत की मी पहिल्यांदाच करते म्हणून. अशा सगळ्या करून घेते मी. तर ही बिस्किट मी सगळी करून घेतलेली आहे. आणि माझं आप्पे पात्र आहे. आप्प्या पात्राला तेल लावलं नाही, काही नाही. आता ह्याच्यात मी अशी ठेवून घेणार ही बिस्किट. आणि दुसऱ्या पण एका पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार कसे ठेवायचे ते. 4-5 ठेवून दाखवणार. याला अर्धा तास तर लागल व्हायला. असे सगळे मी ठेवून घेते. आणि हे 4 आहेत ना, तसे ठेवते. तर ह्या सगळ्या नानकटाईवर मी थोडं थोडं पिस्ता ठेवून घेते. असं आमचा राज खेळतोय ना शेजारी. लहान मुलं असतातच घरात, नाही म्हटलं तरी. असे सगळे पिस्ता ठेवून घेते सगळ्या नानकटाईवर. तवा मी 10 ते 15 मिनिटं झालाय गरम करत ठेवला होता. बारीकच गॅसवर. अर्धा तास लागेल ह्याला. 30 मिनिटं लागतील नानकटाई व्हायला. आता मी ही नानकटाई ठेवली आणि त्याच्यावर झाकण ठेवते. पूर्ण पॅक झाकण ठेवायचं. इकडे मी तापत ठेवलेली आहे 10 मिनिटं 5 मिनिटं झालं. आणि नंतर त्याच्यात असं स्टँड ठेवलेलं आहे. आणि नंतर ह्या ताटाला चांगलं तूप लावून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यात 4 मी नानकटाई ठेवल्यात. असं सुद्धा आपल्याला करता येतं. मी आता ह्याच्यात ठेवून घेते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवते. आता ह्या नानकटाईवर मी झाकण ठेवते. आता आपण बघूया नानकटाई झाली का. हे बघा किती छान अशा फुललेत, मस्तच. आता आपण एखादी उचलून बघूया. आता आपण निघती का बघू एखादी. हे बघा छान निघाली. ही थंड होऊन द्यायची. आता जरा थंड होऊन देते, मग काढते. ही पण छान झाली बघा, लाल मस्तच झाली. ही पण बंद करून टाकली. आता ही पण थंड झाल्यानंतर आपण काढूया. ह्या पण छान असा लालसर कलर आलेला आहे ह्याला. ह्या पण खूप छान अशा नानकटाई झालेल्या आहेत बघा. अशा छान फुललेत. आपण थंड झाल्यानंतरच सगळ्या काढून बघूया. कलर पण खूप छान आलाय ह्याला. कढईत ठेवलेल्या पण नानकटाईला कलर किती सुंदर आलाय बघा. हे बघा खूपच छान मस्त. कढईत ठेवलेल्या नानकटाईला कलर एकदम बिस्किटांसारखा मस्तच आलेला आहे. खूप छान सुद्धा कलर. आता थंड झाल्यानंतर खूप छान मी दाखवते परत. इतक्या सुंदर जी भाजलेत ना, गरम आहेत. म्हणजे दोन्ही पण नानकटाई छान झालेल्या आहेत. असं भांडं नसलं तर आपण असं सुद्धा करू शकतो. ह्याच्यासाठी मी दाखवले कढईतल्या सुद्धा. हाताला नाही चिकटली काय. सुंदर आणि टेस्टी नानकटाई तयार झालेल्या आहेत. खालून सुद्धा सुंदर लालसर झालेले आहेत बघा.
मस्त झालेत सगळ्या ह्या पण आणि ह्या पण छान झालेत.